मी बसलेलो आहे आणि मी एक दृश्य पाहिलं. टीव्ही लावलेला आहे समजा, किंवा एक पोर्ट्रेट आहे, मी ते चित्र पाहिलं. मला त्या चित्राचा आनंद झाला किंवा मला ते चित्र आवडलं. तर इथंच थांबायचं नाही. तर मला आवडलं म्हणजे कोणाला आवडलं? माझ्या डोळ्यांना आवडलं. मी ते दृश्य पाहिलं. मी ते दृश्य पाहिलं म्हणजे कोणी पाहिलं? माझ्या डोळ्यांनी पाहिलं. हो, डोळ्यांनी पाहिलं. मग डोळे म्हणजे मी आहे का? तर नाही, डोळे म्हणजे मी नाही. मग कोणी पाहिलं? तर डोळ्याच्या माध्यमातून आणि कोणीतरी पाहिलं. बुद्धीने पाहिलं तर बुद्धीने नाही पाहिलं, मनाने पाहिलं. शक्य आहे की डोळ्याच्या साहाय्याने मन देखील कार्यरत होतं म्हणून मला समजलं. मग मन म्हणजे मी आहे का? नाहीये. मन म्हणजे मी नाही. मग आवडलं कोणाला? मला आवडलं म्हणजे मनाच्याही आत जो कोणीतरी होता त्याला आवडलं. तो मी कोण? आणि रमण महर्षी म्हणायचे की छापील उत्तर देऊ नका, की मी आत्मा, मी ब्रह्म, असं काही म्हणू नका. एक पदार्थ मी खाल्ला, मला चांगलं वाटलं. मला चांगलं वाटलं म्हणजे कोणाला चांगलं वाटलं? जिभेला का पोट भरल्यामुळं पोटाला? का पोट भरल्यामुळं समाधान झालं ते आणि कोणाला झालं? आणि कोणाला झालं म्हणजे कोणाला झालं? उत्तर देऊ नका. कोण आहे हा मी? त्याला शोधा.